हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 2 म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची असणार आहे. यामध्ये एकूण प्रश्न असतील 75, गुण असतील 150. त्यामधील पहिला विभाग आपला असेल इंग्रजीचा 1 ते 25 प्रश्न 50 गुणांसाठी. तर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलला अजून नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे तसेच पाठीमागे सोडवलेल्याही प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओच्या लिंक्स ज्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक व कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि याचं स्पष्टीकरण आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता. चला तर मग प्रत्यक्ष आपण प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊया. इंग्रजी विभाग बघा. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर फर्स्ट टू क्वेश्चन नंबर थर्ड. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता या ठिकाणी पॅसेज तुम्हाला वाचायचं आहे. इथं मराठीमध्ये तुम्हाला अर्थ दिलेल्या प्रश्नाचा, पण परीक्षेला असं दिलं जात नाही. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नाचा अर्थ स्वतः समजून घ्यावा लागतो. इथं बघा अगोदर पॅसेज दिलेला आहे तो तुम्ही रीड करायचा आहे. त्यावरील पहिला प्रश्न आहे, बिट्टू वॉज सफरिंग फ्रॉम. बिट्टू वॉज सफरिंग फ्रॉम कशापासून? बिग म्हणजे स्टमक एकी झालेली होती त्याची. फर्स्ट ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बिट्टू वॉज फॅट अँड हॅड अ बिग बेली बिकॉज. बिट्टू लट्ट होता व त्याचे पोटसुद्धा मोठे होते. काय त्याचं रिझन काय आहे? तर त्याचं रिझन आहे ही एट टू मच. तो खूप खायचा. डॉक्टर ॲडवाइज बिट्टू टू ईट काय? तर ओनली व्हेन ही वॉज हंग्री. ज्यावेळेस भूक लागली असेल त्याच वेळेस जेवावं, जास्त खाऊ नये असं डॉक्टरने सल्ला दिला. विच इज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता बघा या ठिकाणी पेअर हेन, कूप, लायन, स्टाय म्हणजे त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचे, म्हणजे रेसिडेंटल प्लेस. योग्य जोडी आपल्याला या ठिकाणी शोधायची. तर याची योग्य जोडी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेनचं कूप. इतर जे आहेत ते सगळे चुकीचे आहेत. चूज द करेक्ट पिक्चर फॉर इन आउट. आता या ठिकाणी बघा इथं इन आणि हे आउट. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द साऊंड ज. तर ज या ध्वनीनं सुरू होत नाही असा आपल्याला शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. आता हा जिराफ, जिंजर, गेट आणि जेंटल या ठिकाणी 3 जे आहेत ते ज या साऊंडपासून सुरू होतात आणि गेट हा शब्द मात्र ग पासून सुरू होतो, म्हणून ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा इफ ब्रेथ नोज देन व्हाईस. ब्रेथ आपण कशाने करतो? ब्रीथ नोजने, नाकाने. मग व्हाईस कुठून आपला आवाज कुठून येतो बाहेर? तर थ्रोट. ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. बुक, कुक, ब्लिंक, सिंक, टेक, बेक, मेंटेन. ऑप्शन नंबर 2. विच ऑफ द गिवन शेप्स इन अ स्क्वेअर. स्क्वेअरचा कार कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 2. विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन. तर यॉन या क्रियावाचक शब्दाशी चित्र जे आहे ते जुळणारं कोणतं आहे? तर त्याच्याशी जुळणारं आहे ऑप्शन नंबर 2. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क्स टू बी यूज्ड इन द ऑफ कन्व्हर्सेशन. तर संवादासाठी आपल्याला योग्य विरामचिन्ह या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा किंग, हू आर यू. हू आर यूसाठी क्वेश्चन मार्क. अँड स्ट्रेंजर, आय एम अ पॉटर. कुठं? फुल स्टॉप. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सिलेक्ट द स्पोर्ट हॅविंग रॉंग आयटम्स टू प्ले विथ. आता विसंगत असणारा आपल्याला वस्तूचा खेळ निवडायचे. क्रिकेटशी बॅट बॉल हे जुळणारं आहे. त्याच्यानंतर हॉकी, स्टिक, बॉल हेही आहे. फुटबॉल, बॉल, स्टिक. आणि त्यानंतर बॅडमिंटन, रॅकेट, कॉक. आता फुटबॉलमध्ये स्टिक असते का? नाही, तर फक्त तो बॉलने खेळला जातो, म्हणून ऑप्शन नंबर 3 ही काय आहे? रॉंग पेअर आहे. त्याच्यानंतर विच लेटर ऑफ द अल्फाबेट विल बी यूज्ड इन द प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स. 2 अर्थपूर्ण शब्द मिळवण्याकरता आपल्याला स्टारच्या जागी काय येतं ते शोधायचं आहे. बघा या ठिकाणी
आता इथं शेल आणि बीच म्हणजे या ठिकाणी काय येईल? ऑप्शन 4. चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द पिक्चर. आता चित्राशी जुळणारा आपल्याला वाक्यप्रयोग शोधायचे आहे. आता या ठिकाणी पडलेलं आहे एखादं भांडं, फुटलेलं आहे, म्हणजे ही कसं झालेलं असेल? चुकीचं झालं असेल, म्हणजे दुःखदायक झालं असेल, म्हणून काय म्हणायचं या ठिकाणी? हाऊ सॅड. ऑप्शन नंबर 2. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स. विरामचिन्हाचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. व्हॉट अ सरप्राईज या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क या ठिकाणी येणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2, कारण इथं सरप्राईज झालेलं आहे म्हणून. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. आता त्यासाठी कोणतं ऑप्शन आहे बघा. या ठिकाणी झाड तोडण्यावरती क्रॉस केलेला आहे, म्हणजे बंदी आणलेली आहे. म्हणजे काय होईल? स्टे अवे फ्रॉम ट्रीज नाही, डिस्ट्रॉय ट्रीज नाही, हेल्प कटिंग ट्रीज नो, तर सेव्ह आवर ट्रीज. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. चूज द थिंग्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज विच इज रिलेटेड टू द फॉलोइंग मेसेज. तर आपल्याला या ठिकाणी बी वाईज इन सेविंग अँड स्पेंडिंग. आता सेविंग म्हणजे बचत करणे, स्पेंडिंग म्हणजे खर्च करणे. हा संदेश देणारा काय कशाचा असेल तो? तर मनी. ऑप्शन नंबर 2. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी बघा इथं वाक्याकरता आपल्याला विरामचिन्ह निवडायचं आहे. वाक्य आहे मोहन सिस्टर. सेंटेन्स आहे मोहन सिस्टर इज व्हेरी क्लेवर. आता फर्स्ट ऑप्शनमध्ये काय म्हणतं? कॅपिटल लेटर फॉर सिस्टर नो, कॉमा आफ्टर सिस्टर नाही, त्याची काही आवश्यकता नाही आपल्याला. एक्सक्लेमेशन मार्क आफ्टर व्हेरी त्याचीही गरज नाही. तर अपोस्ट्रॉफी बिफोर यस इन द वर्ड मोहन्स. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे, कारण मोहन्स म्हणजे मोहनची सिस्टर असा या ठिकाणी अर्थ होतो, म्हणून असं पाहिजे त्या ठिकाणी. तर चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्सची आपल्याला करेक्ट पेअर आहे ती म्हणजे बघा बिग लार्ज ही सिमिलर आहे, स्मॉल बिग हां हे आहे अपोजिट वर्ड. ब्राईट शाईन हे बाकीचे जे आहेत ते सगळे कसे आहेत? सिमिलर वर्ड्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेबल. तर या ठिकाणी कोणती भाजी नाही म्हटलेलं आहे? कॉलीफ्लावर, पोटॅटो, बीटरूट अँड फिग. तर फिग हे काय आहे? फ्रूट आहे, ते व्हेजिटेबल नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4. त्यानंतर चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर. आता ते पुढील चित्राचं वर्णन करणारा शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी पिक्चर आहे तर ते कसं आहे? फनी आहे. ऑप्शन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हटल्यानंतर विल यू प्लीज टेल मी अगेन ही रिक्वेस्ट असेल, त्या ठिकाणी प्लीज या ठिकाणी हा शब्दसुद्धा इथं आलेला आहे. नंतर नेक्स्ट बघा. विच क्लॉक शोज द टाईम 11. 11 टाईम शोज करणारा कोणता क्लॉक आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर 4चा. विच ऑफ द गिवन मंथ्स हॅज लेस दॅन 30 days. 30 डेपेक्षा कमी दिवस असणारा कोणता मंथ्स आहे? ऑप्शन नंबर 4 फेब्रुवारी. चूज द करेक्ट नंबर इन द वर्ड्स फॉर 89. 89ची योग्य अक्षरी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची. तर 89ची स्पेलिंग आहे ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीनं आपण इंग्लिश हा विभाग सोडवलेला आहे. आता आपण घेऊया बुद्धिमत्ता चाचणी. बघा 26 ते 30 साठी सूचना. गटात न बसणारे पद आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. हुशारी, चलाकी, चतुर आणि सौंदर्य. यामध्ये गटात न बसणारं पद आहे ते म्हणजे चतुर, कारण हुशारी, चलाकी, सौंदर्य हे काय आहेत? विशेषण आहेत आणि चतुर हे नाम आहे. लिटर, मीटर, ग्रॅम, मिनिट. आता या ठिकाणी वेगळा आहे शब्द तो म्हणजे मिनिट, कारण लिटर, मीटर आणि ग्रॅम हे दशमान परिमाणे आहेत. त्यानंतर बघा यामध्ये गटात न बसणारा पर्याय आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर 3 84. कारण या ठिकाणी बघा यांचा जर गुणाकार केला आपण अंकांचा 5 × 5 25, 6 × 6 36, 9 × 1 9. हे काय आहेत? वर्गसंख्या आहेत. म्हणजे यांचा अंकाचा गुणाकार जर केला संख्येतील तर वर्गसंख्या असलेला हे 3 पर्याय आहेत आणि 84 हा नाही, म्हणून तो गटात न बसणार आहे. त्यानंतर पुढे बघा 63, 2, 9 आणि 28 यामधला गटात न बसणारा पर्याय आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर 1. का? कारण इथं बघा
घन आणि त्यांचं एक ॲड केलेलं आहे. 1चा घन अधिक 1, 3चा घन अधिक 1, 9चा 2चा घन अधिक 1, 2चा घन 8, 8 अधिक 1 9, 1 अधिक 1 2 आणि 3चा घन 27 अधिक 1 28 अशा पद्धतीने केले. इथं काय केलं वजा 1 केलेला. इथं पण आहे पण 8चा घन वजा 4चा घन वजा 1 केलेला आहे. त्यामुळे ऑप्शन फर्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा गटात न बसणारी आकृती आहे ती म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड. कारण आता यामधील जी चिन्हे आहेत ते सगळे घड्याळाच्या उलट दिशाने फिरत आहेत, म्हणून या ठिकाणी ही आकृती तिथं बसणार नाही. त्यानंतर 31 व 32साठी सूचना बघा. पुढील दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी दिल्यास तिचे प्रतिबिंब पाण्यात कसे दिसेल ते आपल्याला सांगायचे. आता ह्या 31 प्रश्नामधील आकृतीचं पाण्यातील प्रतिमा आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा प्रश्न आकृती 32 बघा या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब आहे ऑप्शन नंबर 4. 33 व 34साठी सूचना आहे. प्रश्नातील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला कशी दिसेल ते सांगायचं आहे. आता याची आरशातील प्रतिमा आहे ती म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. 34 क्वेश्चनसाठी बघा या ठिकाणी याची आरशातील प्रतिमा आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड. एका रांगेत निखिलचा पुढून व मागून 27वा क्रमांक आहे. पुढून व मागून 27वा, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत? म्हणजे इकडं 26 मुलं असतील, इकडं 26 मुलं असतील. 26 दोन्ही 52, 52 आणि 53 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 500 मीटर लांबीच्या रस्त्यावर दर 20 मिनिटां अंतरावर एका याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा विजेचे खांब लावण्यासाठी किती खांब लागतील? म्हणजे 500ला आपल्याला 20ने भागूया. भागलं तर काय होईल या ठिकाणी 25 येईल. तर 25 झाडे एका लाईनला असतील, परंतु 25 हे आपण समान भाग केल्यासारखे होईल. पण झाडं लावायचे म्हटल्यानंतर शेवटी विजेचे खांब लावायचे म्हटल्यानंतर खांब हे 26 असतील एका बाजूला, अधिक एक त्या ठिकाणी पहिलंचा ॲड होणार आहे तो. तर एका लाईनला 26 झाले तर दुतर्फा किती होणार आहेत 52 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 37 प्रश्नामध्ये अ पासून शकील ब या ठिकाणी सायरा उभी आहे. म्हणजे या ठिकाणी शकील आहे आणि ब ला सायरा आहे. तर शकील हा सायराच्या कोणत्या दिशेला उभा आहे म्हटलेला आहे. तर या ठिकाणी सायराच्या शकील हा वायव्य दिशेला उभा आहे. त्यानंतर बघा 38 प्रश्न. 2013 सालचा नाताळ शुक्रवारी असेल तर 2018 सालचा नाताळ कोणत्या वारी येईल? तर बघा या ठिकाणी आता या ठिकाणी बघा 13 साली कधी आहे शुक्रवारी, मग 14 साली एक वार पुढं जाणार काय येईल शनिवारी, 15ला काय होईल रविवारी, 16ला सोमवारी. आता 16 हे लीप वर्ष असल्यामुळे याच्या पुढचा जो वार असेल तो 2 वार पुढे जाणार आहे. म्हणजे 2017ला कोणता वार असेल सोमवार नंतर बुधवार, मंगळवार आणि बुधवार, म्हणजे बुधवार असेल. मग 2018ला एक वार पुढे घ्यायचं आहे आपल्याला, ते कोणतं असेल गुरुवार, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी 7 तारीख असल्यास त्या महिन्याचा शेवट कोणत्या वाराने होईल? आता या ठिकाणी बघा रविवारी एप्रिलमध्ये असतात एकूण 30 दिवस. रविवारी जर 7 तारीख असेल तर 7 21 म्हणजे 7 14 21 आणि 28 या तारखेला वार तोच राहणार आहे. मग 29ला कोणता वार असेल सोमवार आणि 30ला कोणता वार असेल मंगळवार, म्हणजे महिन्याचा शेवट कोणत्या वाराने होईल मंगळवाराने होईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 40 आणि 41साठी सूचना बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून आपल्याला निवडायची आहे. आता यामध्ये बघा काय लॉजिक वापरलेलं आहे. वरच्या 2 संख्यांचा गुणाकार वजा खालच्या संख्यांचा गुणाकार. 9 8 किती होतात 72 वजा 7 6 किती होतात 42 यांची वजाबाकी मध्ये लिहिली आहे. 5 गुणिले 7 किती होतात 35 आणि 6 चौक 24 यांची वजाबाकी 11. तर 8 गुणिले 6 आणि 6 गुणिले 2 8 6 किती होतात 48 आणि 6 गुणिले 2 12, तर किती झाले 36 पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 41मध्ये बघा या ठिकाणी हे लॉजिक वापरलेलं आहे की 2चा वर्ग आणि 1चा वर्ग यांची बेरीज करायची आहे आणि ही वरची संख्या येते. 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग 16, 16 आणि 4 किती झाले 20. तसंच इथं करायचं आहे 3चा वर्ग 9 अधिक 5चा वर्ग 25 किती होतात 25 आणि 9 34 पर्याय क्रमांक 4.
42 व 43 साठी सूचना. दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. आता या ठिकाणी त्रिकोणात असणाऱ्या संख्यांची बेरीज करा म्हटले. त्रिकोणात कोणकोणत्या संख्या आहेत? 5, 2, 7, 4. किती होतात? 7 आणि 5 12. 12 आणि हे 2 किती होतात? 14. 14 आणि 4 18. पर्याय क्रमांक 3. तिन्ही आकृत्यात सामायिक असणारा अंक कोणता आहे? आता वर्तुळ, चौकोन, आयत आणि त्रिकोण यामध्ये सामायिक असणारा अंक आहे तो म्हणजे 7. अक्षय आणि अमर यांच्या आजच्या वयांची बेरीज बघा. 30 वर्षे आहे. अक्षय व अमर यांच्या आजच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. आता बघा अक्षयचं आणि अमरचं वय. आता आपण काय करूया? एक्स आणि वाय घेऊया. एक्स म्हणजे अक्षय आणि वाय म्हणजे अमर. आता या ठिकाणी बघा दोघांच्या वयांची बेरीज आहे 30 वर्ष आणि त्यांच्या वयातील फरक म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती आहे? 4 वर्ष. आता अक्षय आणि अमर यापैकी दोघात मोठा कोण आहे हे इथं आपल्याला माहिती नाही, पण नंतर म्हटलं त्यांनी अमर हा मोठा आहे म्हटलेला आहे. म्हणजे आपण जी संख्या जास्त येईल ती काय करूया? अमर घेऊया. आता यांची काय करायची? बेरीज किंवा वजाबाकी करायची. काय होईल बघा. किंवा असंही करू शकता तुम्ही की एक्स बरोबर काय होणार आहे मग? 4 अधिक वाय असंही होऊ शकतं. हे नाही केलं तर इथं काय होणार आहे? अशा पद्धतीने केलं तर ही 2 कॅन्सल होतील. 2x बरोबर 34 तर x बरोबर 17. म्हणजे एक्स कोणाचं वय आहे? अमरचं वय. इथं अक्षय घेतलं आपण पण मोठा अमर आहे म्हणून आपण अमरचं वय घेऊया. आता या पद्धतीने जर आपण काढलं तर काय होणार? ह्या एक्सची किंमत आपण या पहिल्या वाक्यामध्ये ठेवू शकतो. काय एक्सची किंमत? 4 अधिक वाय. 4 अधिक वाय अधिक वाय बरोबर 30. मग 4 हे काय होणार? इकडे वजा होणार. मग वाय अधिक वाय 2y. मग 30 वजा 4 किती होतात? 26. वाय बरोबर किती आले? 30. कसंही सोडवा. हे वाय बरोबर किती आले? 13. आता या ठिकाणी वाय म्हणजे अक्षय, जो लहान आहे अक्षय आहे, मोठा असलेला अमर आहे. आता आपल्याला अमर 3 वर्षानंतर किती असेल म्हणलेलं आहे? 17 अधिक 3 किती होतात? 20. 20 वर्षाचा अमर असेल. बघा पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 2. खापरे दाम्पत्यास 5 अपत्ये आहेत. त्यातील 2 विवाहित मुली, 2 विवाहित मुलगे आणि 1 अविवाहित मुलगा असल्यास त्या कुटुंबात कमीत कमी किती माणसे असतील? आता या ठिकाणी बघा 2 विवाहित दाम्पत्य 2 झाले. त्यांना 5 मुलं आहेत. त्यापैकी 2 मुली आहेत. मुली म्हटल्यानंतर लग्न दिल्यानंतर त्या घरी जातात, त्या कमी झाल्या. आणि 2 विवाहित मुलगी आहेत, मुलं आहेत. मग मुलांच्या 2 बायका आल्या. 2 मुली कमी झाल्या, 2 बायका आल्या. म्हणजे संख्या कशी झाली? बरोबर. आणि 1 मुलगा हा अविवाहित आहे. म्हणजे 5 अधिक 2 किती होतात? 7. त्यानंतर बघा एक्स अधिक वाय बरोबर झेड म्हटलेलं आहे. ए अधिक बी बरोबर सी, एल अधिक एम बरोबर एन. तर अशा पद्धतीनं ए अधिक बी अधिक एक्स अधिक वाय बरोबर किती? आता या ठिकाणी बघा ए अधिक बी बरोबर काय आहे? सी. एक्स अधिक वाय बरोबर किती आहे? झेड. आणि सी अधिक झेड बरोबर काय आहे? टी. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1 टी. आता पुढील प्रश्नामध्ये शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असं म्हटलेलं आहे. आता इथं त्रिकोण असलेले किती आहेत? पर्याय क्रमांक 4 12. शेजारील आकृतीत एकूण चौकोन किती म्हणले आहेत? अशा पद्धतीचं जर चौकोन आला असेल तर 1 वापरायचं आहे. आपण इथं नंबर देऊन घ्यायचे. ते 1 2 3 4 5. हे आडवे झाले, अशी उभे सुद्धा देऊन घ्यायचे. आता काय करायचं? यांची बेरीज करायचं. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 गुणिले आता हे उभे किती आहेत त्यांचा बेरीज करायची. किती होतात हे? 15. 15 गुणिले हे 6. 15 6 90. म्हणजे एकूण किती चौकोन आहेत? 90. अशा पद्धतीने हे सोडवायचे. आता बघा या ठिकाणी नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमीय विद्यते या सुवचनामध्ये किती जोडाक्षर आहेत? आता जोडाक्षर बघा या ठिकाणी ज्ञ आहे, त्यानंतर द्रू नाही, द्रूमध्ये काय रू मिसळलेला असतो, रू हा स्वर आहे म्हणजे हा नाही. श आहे, त्यानंतर द्य आहे आणि त्र आहे. तर 1 2 3 4 झाले. पर्याय क्रमांक 1.
त्यानंतर 50 आणि 51साठी सूचना बघा. अंकमाला दिलेले तर वरील अंकमालेमध्ये 2 अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे असे किती वेळा झालेले आहे. 2 अंकांची बेरीज इथं 6 अधिक 3 9 ही वर्गसंख्या येते. त्यानंतर 6 अधिक 3 9 ही पण एक वर्गसंख्या येते. त्यानंतर 7 आणि 4 11, 8 आणि 7 15, 8 आणि 5 13, 5 आणि 3 8, 3 आणि 2 5 9. परत इथं 7 आणि 2 किती होतात 9 वर्गसंख्या आली. परत इथं 8 आणि 8 16 ही वर्गसंख्या आली. त्यानंतर 1 अधिक 0 ही वर्गसंख्या आली 1. आता किती वेळा झाले 1 2 3 4 5. तरी एक अंक राहिला आपला 8 आणि 9 यांची सुद्धा बेरीज 9 येते. तर 6 वेळा झालेला आहे, 5 वेळा नाही. त्यानंतर वरील अंकमालेत सम संख्येपूर्वी विषम संख्या आलेल्या आहेत असे किती वेळा झालेले आहे. तर वरील अंकमालेमध्ये सम संख्येपूर्वी विषम संख्या आलेल्या आहेत असं 4 वेळा झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. क्रमाने डावीकडून 7वे अक्षर, डावीकडून 7वे अक्षर ही काय असते जी असते. हे मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील कितवे अक्षर आहे. मध्यभागी आहे यम. यमच्या डावीकडील कितवे अक्षर आहे म्हटलेलं त्यांनी. तर हे यमच्या डावीकडील 6वे अक्षर आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 53 आणि 54साठी सूचना दिलेली आहे की तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे. तर या प्रश्नाकृतीची तंतोतंत जुळणारी आहे पर्याय क्रमांक 2 आणि यापुढील प्रश्नातील तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता बघा 55 मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला येणारं शोधायचं आहे संख्या. आता 89 आणि 79 हे मूळ संख्या आहेत. पण 89 आणि 79च्या मध्ये एक मूळ संख्या आहे ती म्हणजे 83. म्हणजे एक सोडून एक मूळ संख्या उतरत्या क्रमाने घेतल्या आहेत. 79 आणि 71 मध्ये 73 आहे. त्यानंतर या दोघांमध्ये एक आहे. म्हणजे एक एक मूळ संख्या उतरत्या क्रमाने घ्यायचे आहे. आता 53 नंतर मूळ संख्या कोणती येते म्हणजे 53च्या अगोदर कोणती मूळ संख्या येते ती येते 47 आणि 47च्या अगोदर येते 43. मग 47ला आपण सोडून दिलं तर इथं काय येईल 43, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील बघा. यामध्ये काय लॉजिक वापरायचं आपल्याला. आता इथं काय केलंय 12. 12 मध्ये काय अंक आहेत 1 आणि 2 यांचा गुणाकार किती येतो 2. 12 अधिक 2 14 केले. 14 मधील अंकांचा गुणाकार केलेला आहे 4 1 4, 14 आणि 4 18. म्हणजे यांच्यातील संख्येतील अंकांची गुणाकार आणि त्यात मिसळायचं आहे. म्हणजे 38चं काय होईल आता 3 गुणिले 8 आणि ही कशात मिसळायचं आपल्याला 38 मध्ये मिसळायचं आहे. 8 त्रिक 24, 38 आणि 24 किती होतात 62, पर्याय क्रमांक 57. बघा या ठिकाणी सिरीज दिलेलं आहे तुम्हाला, मालिका दिलेली आहे. काय झालेलं आहे त्याच्यामध्ये यम ॲड करत गेलेत म्हणजे यम नंतर यन घेतलेलं आहे इथं आणि परत यमची संख्या वाढलेली आहे आणि इथं यनची संख्या म्हणजे एकदा यम वाढवायचं एकदा यन वाढवायचं आहे. बघा आता या ठिकाणी इथं यम 3 वेळा येईल आणि यन 2 वेळा येईल म्हणजे ऑप्शन कोणता असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 58 प्रश्नामध्ये यांची बघा आता मालिका कशी दिलेली आहे. हा बाण इथे आहे पुन्हा इथे गेलेला आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेने काय करत आहे ते बाण फिरत आहे म्हणजे ही आकृती. तर आणि हा जो बाण आहे तो घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहे आणि हा घड्याळाच्या दिशेने. मग त्या पद्धतीनं हा घड्याळाच्या दिशेने म्हणजे हा खाली येईल, पर्याय क्रमांक कोणता येईल 4. आता या ठिकाणी बघा पुढील संख्या मालिकेमध्ये चुकीचं पद ओळखा म्हटलेलं आहे. आता यामध्ये चुकीचं पद आहे ते म्हणजे 34. कसं ते आपण पाहूया. कारण ह्या सगळ्या ज्या आहेत त्या त्रिकोणी संख्या आहेत आणि त्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी 34 ही काय आहे त्रिकोणी संख्या नाही. त्यानंतर 60 ते 64साठी सूचना बघा. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. वर्षाच्या नंतर काय येतो शरद ऋतू येतो. तसं शिशिरच्या नंतर काय येतो वसंत येतो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर शूर शौर्य. आता यामध्ये काय आहेत हे दोन्ही. शूराचं गुणधर्म असतं शौर्य दाखवणे, तसं चांगला काय येईल त्याचं चांगुलपणा. आता यामध्ये बघा या दोघांचा संबंध काय आहे. ही जी आकृती आहे त्रिकोण त्याची ही पाण्यातील प्रतिमा आहे आणि ही जी आकृती फिरते ती मात्र घड्याळाच्या दिशेने ही मधली मासा जो आहे तो फिरत आहे. आता याची अर्धवर्तुळाच्या आरशातील प्रतिमा घेऊया आणि ही जी मधली आकृती आहे त्याची काटकोनामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरवूया म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधील आकृती दिसेल.
त्यानंतर 63 मध्ये बघा, आता यामध्ये बघा काय फरक दिसतोय आपल्याला. ही मधली जी आकृती आहे ती म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरते आणि ही बाहेरचा जो चौकोन आहे तो म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने फिरतोय. इथंही तसंच करायचं आहे आपल्याला. मधली आकृती घड्याळाच्या दिशेने फिरवायची आपल्याला आणि ही जी आकृती, हा जो पंचकोन आहे तो घड्याळाच्या उलट दिशेने फिरवायचा आहे. म्हणजे कोणता पर्याय येईल मग आपला, तर पर्याय क्रमांक 2 येईल. आता या ठिकाणी बघा 48 आणि 60चा काय संबंध आहे. आता इथं काय केलं आहे, 48 आहे. 48 मध्ये त्यांच्या अंकांची बेरीज ॲड केली. 4 अधिक 8 बरोबर किती, 60, म्हणजे 12. 48 अधिक 12 किती, 60. तसं 10चं करायचं आहे आपल्याला. 10 मध्ये 1 आणि 0 मिसळायचा म्हणजे किती झाले, 11. एका सांकेतिक भाषेत 43 बरोबर असं आहे, 15 बरोबर आहे, तर 26 बरोबर, तर 93 बरोबर किती. आता बघा इथं काय लॉजिक आहे, 4चा वर्ग जो आहे तो पुढे लिहिलेला आहे आणि 3चा वर्ग सुरुवातीला लिहिला आहे. म्हणजे दुसऱ्या अंकाचा वर्ग पहिल्यांदा आणि पहिल्या अंकाचा वर्ग पुढे लिहिलेला आहे. तसं इथं तसंच केलेलं आहे, इथं सुद्धा तसंच केलेलं आहे. मग आपण 93चं तसंच करायचं आहे. 9चा वर्गाच्या अगोदर 3चा वर्ग लिहूया 9 आणि 9चा घेऊया 81. म्हणजे ऑप्शन काय येईल, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा 66 व 67साठी सूचना दिलेली आहे. एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द असा, ACE हा शब्द असा लिहिला जातो, ईट हा शब्द असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये टेम हा शब्द कसा लिहावा. आता बघा या ठिकाणी कॅट आणि ACE मध्ये काय आहे सारखं बघा. आपण अगोदर अल्फाबेट लिहूया. ए आहे तिथे, या ठिकाणी सी पण आहे, ई राहिलेला आहे, ई. आता याच्यामधला ईटमधला काय, टी आहे फक्त, टी पण आहे या ठिकाणी, म्हणजे फक्त 4 अल्फाबेट आहेत. तर बघा CAT आणि ACE मध्ये सारखं काय आहे, तर या दोघांमध्ये सारखं सी आणि ए आहे. मग चिन्ह कोणते दोघं सारखे आहेत, एक हा एक आहे आणि गोल एक आहे. म्हणजे CA साठी काय आहेत, हे 2 आहेत. म्हणजे सी साठी काय असेल, हा गोल असेल आणि ए साठी हा असेल. आता इथं बघूया ईटमध्ये आणि कॅटमध्ये, ईटमध्ये आणि ACE मध्ये ए आहे बरोबर आणि ई पण आहे, पण ए साठी आपण काय गृहीत धरलं होतं, गोल. आणि स्टार हे कशासाठी असेल, आता सी साठी. तर टी साठी काय असेल मग, आता इथं उरलेला हॅश, म्हणजे हे असं चिन्ह आहे. त्यानंतर आपल्याला ई साठी काय असेल बघा, आता ई साठी हा चौकोन राहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं अगोदर तिन्ही अक्षरांचा आणि चिन्हांचा अभ्यास करून आपण लिहायचं. आता त्यानंतर बघा टेम, TAME हा शब्द कसा लिहावा. आता टी साठी काय आहे, हॅश आहे. ए साठी काय आहे, गोल आहे. यम साठी या ठिकाणी दिलाय का, नाही. म्हणजे यम साठी आपण काय घेऊया, हा डार्क गोल घेऊया. त्याच्यानंतर ई साठी काय घेऊया, चौकोन घेऊया. म्हणजे कोणता पर्याय असेल, ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यानंतर बघा पुढे, आता इथं गोल दिलेला आहे, यांच्यासाठी आपल्याला अक्षरगट निवडायचा आहे. आता गोलसाठी काय होता, ए होता. त्याच्यानंतर हे साठी सी, चौकोनासाठी काय होता, ई, हॅशसाठी काय आहे, टी. म्हणजे ACET हा शब्द पर्याय क्रमांक 2. त्यानंतर एका सांकेतिक भाषेमध्ये बघा SHAM हा शब्द असा लिहिला जातो, बॅट हा शब्द असा लिहिला जातो, हेन हा शब्द असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये फॉक्स हा शब्द कसा लिहावा. आता यस नंतर काय आहे, लगेच टी, HIABM, म्हणजे त्याच्या पुढचे अल्फाबेट त्यांनी घेतलेले आहेत. मग आपल्याला इथं तसंच करायचं आहे. फॉक्सच्या पुढचं एफच्या पुढं काय, FGOPXY, GPY, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 69 ते 73साठी सूचना बघा. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिलेली आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो आणि या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचे. केसरी, वनराज आणि मृगेंद्र. आता या ठिकाणी केसरी, वनराज आणि मृगेंद्र याचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे शार्दूल. त्याचाच अर्थ काय होतो, सिंह.
त्रिकोण, चौरस आणि आयत. आता यामध्ये त्रिकोण, चौरस, आयत ह्या काय आहेत? बंदिस्त आकृती आहेत. म्हणून या ठिकाणची बंदिस्त आकृती असेल वर्तुळ. त्यानंतर बघा इसवी सन 1988, इसवी सन 1976 आणि इसवी सन 1992. आता या ठिकाणी ही जी वर्ष आहेत ते सगळे लीप वर्षांचा गट आहे. म्हणून या ठिकाणी लीप वर्षांचा गट असेल तो म्हणजे 1984. त्यानंतर बघा पुढे, आता या ठिकाणी काय केलेलं आहे? शतक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक यांचा गुणाकार पुढची संख्या लिहिलेली आहे. एकक स्थानचा म्हणजे 2 गुणिले 1 बरोबर 2. 3 दोन्ही 6, 6 एके 6. तसं असणार 4 एके 4, पर्याय क्रमांक 1. मग या गटाशी जुळणारी आकृती काय असेल? तर त्या गटाशी जुळणारी असेल ती म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे काय केलं? इथं 2 सारख्या आणि एक वेगळी आकृती केली आहे. इथं 2 वर्तुळ आहेत, एक वेगळी आकृती आहे. इथं 2 त्रिकोण आहेत, एक वेगळी आकृती आहे. इथं 2 सारखे चौरस आहेत, हा एक वेगळा आहे. तसं इथं त्यांनी केलं आहे. बाहेर आणि आत षटकोन 2 सारखे आहेत आणि वर्तुळ एक वेगळं आहे. वडिलांनीच त्याच्यासाठी स्मार्टफोन घेतला, अशा वेळी तुम्ही काय कराल? तर याचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, मोकळ्या वेळेस शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी वापराल. त्याचा इतर गैरवापर किंवा गेम वगैरे खेळणे यासाठी करणार नाही. कडक उन्हाळ्यात गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यास तुम्ही काय कराल? तर कडक उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यास पाणी वाचवण्याचा, काटकसरीने वापर करण्याचा संदेश आपण सगळ्यांना देऊ. इतर पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर 1 ते 75 प्रश्न अगदी स्पष्टीकरणासह सोडवलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आणि याचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे मुलांना मला शेवटी लाईक व कमेंट करून कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये नवीन स्पष्टीकरणासह. तोपर्यंत धन्यवाद.